पण माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही काम करतोय, तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर पक्ष चांगला, आम्ही सगळे चांगलो. आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार, त्यांनी पक्ष चोरला. अरे चोरला? निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली, काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली, आम्ही आमची बाजू मांडली. त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप द्यायचा आहे तोच आमच्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये असं का बदनामी करता, असं का चुकीचं सांगता? म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असता. आला असताना हे का तुमच्या सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना. हे जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतो, हे तुम्ही भावनिक होऊ नका. काही जण म्हणले दादा 15 वर्षात फोन नाही राव, आता आम्हाला फोन येतोय. काय कसं चाललंय, पाणी कसं आहे, कुठलं पाणी, शेतीचं पाणी, पिकाचं पाणी, कसलं पाणी? अरे तुम्हाला असं अक्षरशः काय काय आम्ही तुमच्या करता केलं आणि तुम्ही आज सगळं विसरून जाताय, हे बरोबर नाही. आणि त्याच्यामुळं मी मगाशी सांगितलं की आज नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी महायुती केलेली आहे. त्याच्यामध्ये मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी तुमचा आमदार आहे, मी तुमच्या समोर बोलतोय. मी का अधिकारवाणीनं बोलतोय? कारण मी सरकारचा एक हिस्सा आहे. आताही काही कामं दिली मला, मी हनुमान पाटलांच्याकडे दिली. काल मला सावळचे काही लोक भेटायला प्रवीण वगैरे आले होते, त्यांनी मला सांगितलं की दादा इथं जरा ही कामं करायची. ताबडतोब सकाळी अधिकारी पाठवले, म्हणलं ते रस्त्याची मोजमाप करा. फक्त लोकांनी विरोध करू नका, कामं करताच आपण आहे ना. तुम्ही आजूबाजूच्या कोणत्याही तालुक्यामध्ये जावा, आपला दावा आहे बारामती तालुक्यामध्ये जेवढी कामं चाललेली आहेत तेवढी कामं इतर कुठल्या तालुक्यात तेवढी दर्जेदार चाललेली आहेत मला सांगा. आज कुठल्याही भागात तुम्ही नदीकडे जावा, तुम्ही कॅनॉलकडे जावा, तुम्ही कुठल्याही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे प्रश्न असतील. तुम्हाला मी सांगतो आपल्या इथं बारामतीमध्ये आता 704 कोटीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कामं चालली, 704 कोटीची. आणि त्याच्यात ग्रामीणमध्ये, शहरातलं तर वेगळंच, ते काहीतरी 200 कोटी काहीतरीच आहे, जवळपास 300 कोटीच्या दरम्यान. म्हणजे आज ही करोडो रुपयाची कामं आज बारामती सुरक्षित आपल्याला वाटते. मी अधिकाऱ्यांना सांगतो की बाबा कुणाचाही मुलायजा ठेवू नका, प्रत्येकाला ही बारामती आपली आहे आणि भेदभाव न करता सगळ्यांना मदत झाली पाहिजे. आणि हे सगळं आपण करतोय. मी का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार खासदारकीचा उभा करणार आहे? कारण थांब जरा दमान आधी महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या जागा आपल्याला मिळत आहेत ते बघू दे ना. ती जागा मिळाली तर मी करणारच आहे, सतीशराव काळजी करू नका. तर त्यामध्ये मी आपल्याला सांगत होतो की केंद्रातला पण आपला प्रतिनिधी, केंद्रात जाणारा, केंद्रात ज्याचं सरकार आहे त्या विचाराचा खासदार आपला गेला तर आपलं अर्धवट राहिलेलं बारामती फलटण रेल्वेचं काम मार्गी लागेल. अजून आपली बरीचशी माझं पुणे नाशिक जे रेल्वेचं काम आहे ते आपलं त्या ठिकाणी